गेल्या 20 वर्षांपासून बीडच्या मौजवाडी गावाला रस्ता नसल्यानं गावकऱ्यांनी आता ज्या रस्त्यावरून पालकमंत्री अजित पवारांचा ताफा जाणार आहे त्याच रस्त्यावर आता एक अनोखं बॅनर लावलं मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपण पाहू शकता या ठिकाणी जे मौजवाडी ग्रामस्थ आहेत त्यांनी एक बॅनर लावलं, त्या बॅनरवरती मजकूर आहे, बीडचे पालकमंत्री अजित दादा मौजवाडीला रस्ता द्या, 20 वर्ष झाले रस्ता नाही, दादा तुमच्याकडून अपेक्षा आहेत, काटेवाडीप्रमाणे मौजवाडीला न्याय द्या, अशा मजकुराचं बॅनर या ग्रामस्थांनी या ठिकाणी लावलेलं आहे। बीडच्या मौजवाडी ग्रामस्थ आहेत आणि त्या ग्रामस्थांनी आता ज्या ठिकाणाहून या ठिकाणी अजित पवार ज्या रस्त्यावरून जाणार आहेत त्याच रस्त्यावरती हे बॅनर लावले आणि हे ग्रामस्थ जे आहेत ते अजित पवारांच्या भेटीसाठी थांबले। तर खरं तर अजित पवार यांची भेट घेणार का हे देखील पाहावं लागणार आहे, मात्र ग्रामस्थांच्या नेमकं प्रतिक्रिया काय आहेत ते आपण जाणून घेऊ। काय सांगाल, या ठिकाणी बॅनर लावले, काय उद्देश? बॅनर लावण्याचा उद्देश एकच, आमचा 20 वर्षापासून रस्ता नाही आणि या रस्त्यांचं निवेदन देण्यासाठी आम्ही दादांना इथं निवेदन देण्यासाठी आलेलो होते आणि याच उद्देशाने बॅनर लावले। अक्षरशः आमचा अर्धा रस्ता वन विभागातून जातोय, झाडं जोडं अर्ध्या रस्त्याला आलेले असतात पावसाळी भागातून, अर्धं गाव अर्धे कर्मचारी विद्यार्थी सगळे बाहेर बीड जिल्ह्यात जातात कामाला, रात्रीचे यायला 8-9चा टायमिंग होतंय आणि या टायमिंगच्या वेळी वन प्राणी वगैरे रस्त्याला आडवे असतात, रात्रीच्याला डुकरं झालं बाकीचे प्राणी झालं, मग हा आणि अगोदरच रस्ता खराब, एवढा रस्ता खराब की चालत जाणारा माणूस अगोदर जातो गाडीच्या, एवढा रस्ता खराब आहे, पण नाईलाज आहे। मग याच उद्देशाने आम्ही दादाला निवेदन देण्यासाठी इथं बॅनर लावला आहे। काय सांगाल नेमकी काय समस्या आहे? रस्ता खराब आहे, रस्त्याची तीच समस्या आहे, कारण कुठलीच गोष्ट आम्हाला टायमाला होत नाही, आमची मुलं शिकायला टायमाला जाऊ शकत नाही किंवा डिलिव्हरीचे पेशंट टायमाला बीडला पोहोचू शकत नाही, एखाद्याला साप चावला किंवा काय झालं तर ते टायमाला तिथे जाईपर्यंत जातं आहे माणूस आमचं। ही 15 वर्षापासून आमची समस्या आहे, तसं तर 20 वर्षापासून रस्ता खराब आहे, पण 15 वर्षापासून फार समस्या बेकार आहे आमची। अशी गावाची परिस्थिती, आमची एकच इच्छा आहे, दादानी आम्हाला न्याय द्यावा, आमच्या गावाला रस्ता द्यावा, एवढीच मागणी आमची। आपण पाहताय या ठिकाणी काटेवाडीप्रमाणे आमच्या गावाला रस्ता द्या असं अनोखं बॅनर जे आहे ते मौजवाडीकरांनी या ठिकाणी लावलेलं आहे आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांनी देखील आपल्या समस्या या ठिकाणी लोकमतच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत। त्यामुळे आता खरंच अजित पवार जे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते काटेवाडीप्रमाणे या मौजवाडी ग्रामस्थांना रस्ता देणार का आणि या मौजवाडीकरांचा हा जो रस्त्याचा प्रवास आहे तो सुखद होणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद जिरे, लोकमत, बीड।